हॅलो मित्रमैत्रिणींनो, होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण शेंगाची भाजी बनवणार आहोत, रश्श्याची। तर शेंगाच्या शेंगा हे बघा असं पूर्ण शिरा काढून घ्यायचे आहे। हे बघा अशा शिरा पूर्ण काढून घेतल्या मी। आणि आता गावी खूप सारे झाडं असते, तर आता सीजन चालू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मी रेसिपी टाकत नव्हती 15 दिवस, तर माझी तब्येत ठीक नव्हती। तर आता आजपासून मी रेसिपी बनवण्याची पूर्ण कोशिश करी। तर आता आपण वाटण बघू। शेंगासाठी असे शिलटे काढून घ्यायचे, कवर काढून घ्यायचे, याचे शिरा अशा व्यवस्थित काढून घ्यायचे। आणि ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते। तर बघा आपण सिंपल बनवायचं आहे आपल्याला। धने आहे 2 ते 3 चम्मच, खोबरं, शेंगदाणे, जिरं, अद्रक, लसूण आणि 2 ते 3 हिरवी मिरची आहे। तर आपण धने आणि खोबरं भाजून घेतले आणि शेंगदाणे पण भाजले, जिरं नाही भाजलं। आता या प्रकारे असं आपण वाटण बनवू आणि मिक्सरमधून काढून घेऊ। आणि थोडं टमाटर, एक छोटंसं घ्यायचं आहे टमाटरची पेस्ट पण आपण मसाल्यामध्येच काढून घेऊ। तर हे बघा आपण असं वाटण बनवलेलं आहे। या प्रकारचं असं वाटण बनवायचं आहे। तर आता आपण फोडणी करू। तेल तापायला ठेवलेलं आहे, मी 4 चम्मच तेल टाकलेलं आहे। आणि आता तापत आहे तेल, तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता। तर आपला मसाला टाकू आता आपण। मसाल्याला छान परतून घ्यायचं आहे। मसाला म्हणजे आपलं वाटण मसाला खूप जास्त घेतला नाही आहे मी। मसाल्याची पण रेसिपी टाकलेली आहे, पण हे आपली सिंपल डेली। आमच्याकडे तर खूप आवडते ही भाजी, कारण तर दर 2 दिवसाला आमच्याकडे भाजी असते। मी या प्रकारे बनवते, खूप टेस्टी होते, खूप छान वाटते। नक्की या प्रकारे ट्राय करा तुम्ही। हे बघा असं तेल सुटेपर्यंत छान याला असं परतून घ्यायचं आहे। हे बघा हलकसं तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याचं म्हणजे वाटणाचा आपला कलर पण बदललेला आहे। हे बघा आम्ही वाटणामध्येच टमाटर पेस्ट करून घेतलेले आहे, कारण टमाट्याची पेस्ट केली तर थोडंसं जाडसर असा रस्सा होऊन जाते आणि खूप छान टेस्ट वाटते। आणि आता आपण यामध्ये हळद टाकायची आहे, अर्धा चम्मच छोट्या चम्मचनी। आणि लाल तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। तर आता याला पण असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि शेंगदाणे नक्की टाका, छान असा फ्लेवर उतरते भाजीमध्ये आपल्या। आणि भाजी पण खूप टेस्टी होते, मी खूप आवडीनं खाते। आणि शेंगा पण असं रशामधून चुरपाला छान वाटते। हे बघा झालेलं आहे आपलं, तिखट पण परतून झालेलं आहे। आणि शेंगाला वाफ पण द्यायची नाही, काही गरज नाही आहे। तर आता याला स्वच्छ 2 पाण्यानं धुवून मी पाण्यात टाकलेलं आहे शेंगाला। तर आता यामध्ये शेंगा टाकायचं आहे आणि मसाल्यामध्ये छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। नक्की सपोर्ट करा मित्रमैत्रिणींनो मला, कारण तर माझी जिद आहे आपलं चॅनल सक्सेसफुल झाले पाहिजे। आणि 90% आपलं चॅनल सक्सेसफुल आहे, फक्त 10% आहे, कारण माझे डॉलर्स तेवढे काही झाले नाही, बनायचे आहे। तर तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा प्लीज। आता मसाला पण या शेंगामध्ये घुसलेला आहे, तर आपण वाटण केलं ना त्या भांड्यातलं आपण पाणी टाकायचं यामध्ये, कारण यामध्ये पण खूप सारं लागून असते। आणि आता गरजेनुसार आपण पाणी टाकून रस्सा बनवायचा आहे, जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार। गरमागरम भाकरीसोबत, पोळीसोबत आणि भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता, कशासोबत, कारण सीजन चालू आहे या शेंगाचं आणि खूप टेस्टी वाटते। नक्की ट्राय करा। मी थोडं पाणी टाकते आता यामध्ये। हे बघा मी पाणी टाकलेलं आहे थोडं। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे छान तर्री वगैरे सुटलेली आहे आता। हे बघा पातळ जाड रस्सा या प्रकारे बनवायचा। आणि शेंगा आता शिजायला थोडा वेळ लागते, कारण त्या शेंगातला जे काही अर्क आहे किंवा जे जीवनसत्व आहे ते रश्शामध्ये छान उतरून जाते।
हे बघा, आणि शेंगा चुरपाला पण खूप छान वाटते. तर आता याला शिजू द्यायचं आहे. तर 10 मिनिट झालेले आहे. बघू आपण भाजी. हे बघा, तरी पण छान सुटलेली आहे. हे बघा आहे, आणि शेंगा पण झालेले आहे. हे बघा शिजलेले आहे. आता हे गॅस बंद करते मी, आणि स्लो गॅसवर, मग थोडं फास्ट ठेवायची. 5 मिनिट फास्ट गॅसवर आणि 5 मिनिट स्लो गॅसवर, म्हणजे असा आपला रस्सा आहे बघा छान असा जाडसर झालेला आहे. हे बघा, गरम गरम भाकरीसोबत आणि चपातीसोबत, भातासोबत नक्की ट्राय करा. आणि या प्रकारे ही शेवग्याची भाजी ट्राय करा सिंपल पद्धतीने. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत. थँक्यू.